नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग. चला गोवा फिरायला. आम्ही गोवा फिरायला चाललेलो आहोत. तर आम्ही दुरंतो एक्सप्रेसची तिकीटं बुक केली होती आणि आम्ही लोकमान्य टिळक टर्मिनल्सला गाडीत बसण्यासाठी गेलो होतो, कारण तिथून गाडी ती लागते. म्हणजे कसं मध्ये ते डायरेक्ट ते 3 स्टेशन घेते ना. इथून कुर्ल्यावरनं ती सुटली की डायरेक्ट ते पनवेलवरून रत्नागिरीनंतर डायरेक्ट ती येते मडगावला. पनवेलला म्हटलं 2च मिनटं गाडी थांबेल म्हणून आम्ही लोकमान्य टिळकला बसायला गेलो आणि मग तिथे आम्ही लोकमान्य टिळक गाडीत बसलो. त्यानंतर बघा, रात्रीचा प्रवास होता म्हणून शूट करता आलं नाही. तर हे सर्व हिरवगार सर्व शूटिंग घेतली ती मी सकाळी घेतलेली आहे. सकाळी आम्ही उठलो आणि गाडी लेट असल्यामुळे ती मडगावला 10:15ला पोचली आहे. मग गाडीमध्येच आम्हाला नाश्ता वगैरे सर्व गाडीमध्येच आला होता. ब्रेड, बटर, पोहे आणि तुम्हाला चहा वगैरे काय हवा असला तर तुम्ही घेऊ शकतात. तर सकाळी ही सर्व हिरवीगार अशी शूट सकाळी केलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता गाडीमध्ये आता जवळजवळ स्टेशन आलेलं आहे म्हणून सगळे उठून बसलेले आहेत. ही बघा, ही पण उठून बसली आहे माझी मुलगी आणि तिचा नाश्ता झालेला आहे. आणि इथे बघा, ही ब्रेड बटर खाते, ब्रेडला बटर लावते. त्या पण दोघा मैलिकी आल्या होत्या. आणि आता स्टेशनजवळ आलेलं आहे म्हणून सगळे उठून बसलेत. मी पण उठून बसले. मला नाश्ता करायचा होता. आता मी पण नाश्ता मागवला आहे, तर मला पण नाश्ता आता येईल. नाश्ता आणि बघा ना, किती हिरवीगार झाडी, डोळ्यांना किती मन प्रसन्न होऊन जातं नाही का अशी हिरवी झाडी बघून. खूप गोवा म्हटलं की नुसतं निसर्ग सौंदर्य पूर्ण असं हिरवगार झाडांनी नटलेलं आहे. आणि गाडीतून एकदम छान वाटत होतं बाहेर बघायला. मला तर एकदम भारी वाटत होतं. खूप छान असा अनुभव होता माझा. ही आमची सुरुवात होती. आता आम्ही उतरणारच होतो पुढे. माझा नाश्ता आला तर मी नाश्ता घेतला. त्यानंतर कॅब बुक केली. कॅब आली, कॅबमध्ये बसलो आणि आम्ही जिथे हॉटेल बुक केलं होतं ना, तर आता आम्ही त्या हॉटेलवरती चाललेलो आहोत. तर हॉटेलवर जात असताना पण मी शूट केलं आहे तिथलं. हे मडगाव आहे. मडगाववरनं आम्ही निघालो ना. मडगाववरून आमचं हॉटेल तरी पण जवळजवळ 1 तासाच्या अंतरावरती होतं. मग